महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं क्रिकेट वाढावं, ग्रामीण भागांमधलं क्रिकेट वाढावं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी चांगले प्लेयर्स मिळावे, याच्यासाठी जिल्ह्याच्या टीम सोडून पुण्याचे जे एम-सी-एला रजिस्टर्ड क्लब आहेत, ते सोडून इतर मुलांना चान्स मिळावा, इतर चांगल्या मुलांना चान्स मिळावा, याच्यासाठी साऊथ झोन, नॉर्थ झोन, ईस्ट झोन आणि वेस्ट झोन असे झोन केलेले आहेत आणि त्यांच्या टीम्स बनवायला चालू केलेल्या आहेत. त्या टीम्सला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक एज ग्रुपच्या इन्व्हिटेशन लीगमध्ये भाग घ्यायला लावलेला आहे. परंतु एक खंत वाटते, मागील काही दिवसांपासून मी प्रत्येक एज ग्रुपचे साऊथ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन, नॉर्थ झोन यांचे स्कोर्स बघतोय, यांचे विनिंग परफॉर्मन्सेस बघतोय, विनिंग रेशोज बघतोय. परंतु असं जाणवतंय की आपल्याकडे जिल्हा क्रिकेट असोसिएशन्स आणि क्लब क्रिकेटमधले खेळाडू सोडले, तर झोन्ससाठी आपल्याला चांगले खेळाडू मिळत नाहीयेत. मिळत नाहीयेत का त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय, का मुद्दामहून इग्नोर केलं जातंय, माहिती नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये खूप सारे असे टॅलेंटेड खेळाडू आहेत, खूप सारे असे गुणवान खेळाडू आहेत, ज्यांना चान्स मिळाला तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपयोगाला हे खेळाडू येऊ शकतात. नक्कीच झोन्सचे परफॉर्मन्सेस का खराब आहेत? त्यांचा विनिंग रेशो का कमी आहे? त्यांचा परफॉर्मन्स रेशो का कमी आहे? याकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने स्वतः लक्ष देणे का गरजेचं आहे? हे मला आता कुठेतरी जाणवायला लागलेलं आहे. एक क्रिकेट कोच म्हणून 12 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला एक व्यक्ती म्हणून झोन्सबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने याच्यामध्ये लक्ष घालायला हवं. झोन्समध्ये नेमकं काय चाललेलं आहे? चांगले खेळाडू का येत नाहीयेत? आले तर परफॉर्मन्सेस झोनचे का चांगले होत नाहीयेत? याकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने लक्ष घालणं गरजेचं आहे. झोन क्रिकेटबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.